नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याने महाराष्ट्रातील वातावरण अक्षरशः भक्तिमय झाले. जेजुरी गडावर माऊलींच्या पालखीचं मोठ्या जयघोषात स्वागत करण्यात आलं. तर दुसरीकडे काल येवत येथे संत तुकाराम महाराजांच्या पालखीला चांगलंच आदर तिथे लाभल्याचं पाहायला मिळालं. आज सकाळपासूनच जेजुरी नगरी भक्तिमय झाली आहे. संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज सासवडहून मल्हारगडाच्या दिशेनं जेजुरीमध्ये दाखल झाली. लाखो वारकऱ्यांचा जयघोष, माऊली माऊलीच्या गजरात जेजुरी गडावर एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. यावेळी खंडोबा देवाच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. मंदिर परिसरात विठ्ठलाची लक्षवेधक प्रतिकृती ठेवण्यात आली. माऊलींची पालखी जेजुरीत दाखल होताच गडावर पवित्र भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. हा क्षण याची देही याची डोळा असाच होता. तर दुसरीकडे संत तुकाराम महाराजांची पालखी सध्या येवत येथे मुक्कामी होती. येथे काळभैरवनाथ मंदिरात वारकऱ्यांच्या वतीनं पालखीचं स्वागत करण्यात आलं. येवत ग्रामस्थांनी वारकऱ्यांसाठी 1000 किलो पिठलं आणि जवळपास 1 लाख भाकऱ्यांची व्यवस्था केली होती. आणि विशेष म्हणजे सलीम शेख, अब्रार शेख यांचे मुस्लिम कुटुंब गेली अनेक वर्ष अविरत वारकऱ्यांसाठी जेवण देत आहे. त्यांच्या वडिलांनी फक्त 10 भाकऱ्यांनी ही सेवा सुरू केली होती. आज ती एक अखंड परंपरा बनली आहे. आजचा संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम वरवंड येथील विठ्ठल मंदिरात असणार आहे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.